नमस्कार श्रोते हो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 20. श्री गणेशाय नमः. गजानना, तू खरंच भक्तांचा कैवारी आहेस. तुझ्या भक्तीने भक्तांचे जीवन हे सार्थकी लागले. जसा मनुष्य चांगल्या आचारविचारांशिवाय अपूर्ण आहे, तसाच तो तुझ्या सात्विक भक्तीशिवाय पूर्ण होणार नाही. महाराज शेगावी समाधिस्थ झाल्यावर लोक म्हणू लागले की आता या शेगावी काय राहिले? आता इथे फक्त माती आहे. समुद्राचे पाणी आटले तर कोण करणार त्याचं कौतुक? देव जर देव्हाऱ्यात नसेल तर माळा बांधणेच व्यर्थ आहे, असे कित्येक लोक म्हणत. पण तो त्यांचा भ्रम होता. महाराजांची अदृश्य ज्योत तिथेच आहे. गणपत कोठाडे नावाचा एक भाविक गृहस्थ होता. रायली कंपनीचा हा एजंट आणि शेगावी त्याचं दुकान होतं. नित्य दर्शनासाठी तो मठात येत असे. समाधीपाशी बसून सूर्यास्ताच्या वेळी स्तवनरूपी भक्ती महाराजांना तो अर्पण करत असे. एक दिवस त्याला वाटले की समाधीवर आपण उद्या विजयादशमीला अभिषेक करूया, ब्राह्मण भोजन घालूया. अभिषेकाची सर्व तयारी त्याने केली. मठामध्ये मोठ्या प्रमाणात शिधा पाठवला. त्याची पत्नी म्हणाली, अहो, तुमच्या हातात हाडं नाहीत, मग एवढा खर्च का? उद्या विजयादशमी आहे तर मुलांना कपडे दागिने आणा. हे अभिषेक ब्राह्मण भोजन वरचेवरी करणे योग्य आहे का? मी आहे लंकेची पार्वती, फुटका मणी पण अंगावर नाही माझ्या. ही गृहस्थाची रीत योग्य आहे का? धनाचा संचय करायला हवा. हे बायकोचे बोलणे त्याला रुचले नाही. तो म्हणाला, प्रपंचाहून मला परमार्थ श्रेष्ठ वाटतो. तोच त्याच्या बायकोला रात्री स्वप्न पडले, उगाचच नवऱ्याला छळू नकोस, तो करतोय ते त्याला करून दे. मला सांग, त्यात तुझं काय जातं? अशाश्वताचं प्रेम वेडे बाळगू नकोस तू. अगं, धन हे भूमीवरच राहते, पण पाप पुण्य माणसाबरोबर जाते. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक पुण्य आहे. गणपतरावाने दसऱ्याच्या दिवशी आनंदाने पूजन केले. उत्तम खर्चही केला. गणपतरावाची पूर्ण निष्ठा समर्थपदी जडली. ती पहिल्यापासूनच शुद्ध स्वरूपाचीच होती. लक्ष्मण हरी जांजळला असाच एक अनुभव आला. काही कामासाठी तो मुंबईला गेला होता. पहिल्यापासूनच हा लक्ष्मण महाराजांचा भक्त होता. घरच्या कटकटीने तो वैतागला होता. त्याचे मन त्रासले होते. काही व्यापाराच्या कामानिमित्त तो मुंबईला आलेला. बोरीबंदरवर लक्ष्मण घरी जाण्यासाठी आला तर एक परमहंस त्याला भेटले. अजानुबाहू होते. ओंकाराचा जप मुखातून सतत होता चालू. ते लक्ष्मणाला म्हणाले, तू गजाननाचा शिष्य आहेस ना? मग असा हताश का होतो आहेस? तू तुझ्या घरी 400 ब्राह्मणांना भोजन देऊन पुण्यतिथी साजरी केलीस अमरावतीला. त्यावेळी गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तरांचा काय प्रकार घडला ते आठव म्हणा. पुत्रशोक बापटाला झालेला तरी तो प्रसादासाठी तुझ्या घरी आला. पेठकराचे ब्राह्मण भले कसे राहिले सांग? अरे गजानना, स्वामी त्यांच्या स्वप्नात गेले. त्यांना उपदेश देऊन त्यांना प्रसादासाठी आणले. हे कसे विसरलास तू ह्यावेळी? सांग बरं. खुणेच्या गोष्टी ऐकून लक्ष्मण साशंक झाला. कोण असावी ही व्यक्ती समजत नाही, पण आदराने त्याने त्यांना वंदन केले. पाहता पाहता ती व्यक्ती दिसेनाशी झाली. लक्ष्मण मग घरी येऊन पहिल्याप्रमाणे वागू लागला. दरवर्षी त्याने पुण्यतिथीला ब्राह्मण भोजनाचा प्रारंभ केला. माधव मार्तंड जोशी कळंबमधीला कसूर गावामध्ये जमीन मोजणीसाठी आलेले. ते सरकारी नोकर होते. रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून काम सांभाळत होते. दिवसभर त्यांनी मोजणीचे काम केले आणि मग त्यांना संध्याकाळी शेगावी जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली. त्याने शिपायाला आज्ञा केली की लवकर दमणीजोड रात्री शेगावला राहू, उद्या परत येऊ. तो शिपाई म्हणाला की, अहो साहेब, आभाळ भरून आले आहे, ह्याचा विचार करा एकदा. मन नदीला ना पाणी खूप आहे आणि आता ते गढूळ झाले आहे. माधवराव म्हणाले, होऊन जाऊ आपण नदी पार. बघ, आता कुठली कारणं देऊ नकोस. प्रवासाला सुरुवात झाली. दमणी जशी नदीत घातली तसे पाणी एकदम आले. तटापर्यंत जायला वेळच नाही झाला. पाण्याचा वेग वाढून क्षणामध्ये नदीला भयंकर पूर आला. जोशी घाबरले. शिपाई म्हणाला, साहेब, इथेच आले मरण हो, आता काही उपाय नाही. जोशींनी महाराजांचा धावा सुरू केला. अशा संकटी तुझ्याशिवाय आमच्या प्राणांचं रक्षण कोण करणार? पुराणामध्ये कथा ऐकली आहे. जहाज बुडत होते तेव्हा संतांनी हात देऊन रक्षण केले. आता गजानना, तूच आमचे रक्षण कर ना. तेवढ्यात दमणीत पाणी आले. बैल घाबरले. जोशांनी शिपायाला पाठी बोलावले.
व म्हणाले की महाराजांचं स्तवन कर, ते आपल्याला ह्यातून नक्की तारून नेतील. जोशी म्हणाले, समर्था, अगाध आहे तुझी सत्ता. आम्हाला तार किंवा मार, तुला जे योग्य वाटेल ते कर. दोघांनी डोळे मिटले व महाराजांचा धावा करत होते. तो काय आश्चर्य! दमणी आपोआप पहिलं तरी येऊन थांबली. दोघांनाही खूप आनंद झाला. दमणी शेगावच्या काठावर उभी होती. रात्री पोहोचले ते शेगावी. समाधीचे दर्शन घेऊन पालखी सोहळा पाहिला. बाळाभाऊला सर्व प्रसंगाचं वर्णन केले. बाळाभाऊकडे ब्राह्मण भोजनासाठी दक्षिणा दिली. कामामुळे त्यांना सुट्टी नव्हती, म्हणून त्यांनी बाळाभाऊला विनंती केली. एक यादव गणेश म्हणून हिंगणीचा राहणारा वऱ्हाडमध्ये कापसाचा व्यवहार करत होता. एके वर्षी त्याला 10,000 तोटा झाला. त्या चिंतेने तो क्षीण झाला. त्याच्या मनीची चिंता सुटत नव्हती. फायदा व्हावा यासाठी तो सतत काहीतरी खटपट करत होता. एकदा तो कामानिमित्त वर्ध्याला गेलेला विनायक आसिरकरच्या घरी उतरला. तेवढ्यात तिथे एक भिकारी भिक्षा मागायला आला. डोक्यावर टोपी, मळकट पोशाख होता. कंपवायूने शरीर कापत होते. यादव ओसरीवर बसला होता. त्या भिकाऱ्याने यादवाच्या पुढे भिक्षापात्र केले आणि म्हणाला, घाल भिक्षा काहीतरी. यादव मनात म्हणाला, हा भिकारी लोचट आहे नुसता. त्याला नीट निरखून पाहिले तर यादवाला त्याच्यात गजानन महाराजांचा भास झाला. दृष्टी अत्यंत तेजपुंज होती. तो मनी शंका घेऊ लागला, महाराज इथे कसे येतील? गजानन समजून त्याने भिकाऱ्याला 2 पैसे देऊ केले. तर भिकारी म्हणाला, गजाननासाठी शेरणी वाट गुळाची. नुसते वायदे म्हणजे वादे नवस करतोस ते मी नाही आता मानणार. तोटा 10,000चा तुला व्यापारी झालाय ना, त्याचा विचार मनात करून रुपये दे मला लवकर. काढ खिशातून पाकीट, दे काढून. त्यानंतर विनायकराव तेवढ्यात घरी आत गेले तर महाराज म्हणाले, अरे का शंका घेतोस माझ्याविषयी? कपडे काढून तू उभा राहा माझ्यासमोर. अरे तू मला मुलासारखा आहेस. तुझ्या अख्ख्या अंगावर दृष्टी माझी पडू दे, म्हणजे व्याधी तुझी बरी होईल यादवा. फिरवला नखशिखांत अंगावरून त्याने हात. इतक्यात आसिरकर ओसरीवर आले. यादवाने अख्ख्या गावात शोध घेतला, पण तरी त्याला न सापडला भिकारी. शेवटी त्याने मनात निश्चय केला की हा नक्कीच गजानन होता. त्या दिवशी गावात जेव्हा कापसाच्या पेट्या विकल्या गेल्या आणि अधिक फायदा त्याला झाला, त्या दिवशी तेव्हा मनी यादव आनंदला. म्हणाला, महाराज, खरंच तुम्ही भक्तरक्षणासाठी खरंच कृपाळू आहात. राजाराम कंवर जो डॉक्टर होता खामगावी, त्याची तेल्हाऱ्याला बदली झालेली, म्हणून तिथे जाण्याला तो सहकुटुंब निघाला. सहकुटुंब तो मठात आला. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन सूर्यास्ताच्या वेळी तो निघत होता. बाळाभाऊ जे मठाधिपती होते ते म्हणाले, अहो, मी तुम्हाला विनंती करतो की प्रसादाचं जेवण घेऊन जा. आजपर्यंत तुम्ही इथून कधीच उपाशी काही न घेता गेला नाही, मग आजच तुम्ही असे मनी का आणले? कंवर म्हणाला, अहो, यावेळी मला जरा घाई आहे, उगीच आग्रह नका हो करू. बोलल्याप्रमाणे डॉक्टर तेल्हारियास जायला निघाला. मुलांबरोबर दमणीतून पुढे जात होता. रात्रीची वेळ अंधारी होती. वाटेत एकदम शांतता. भव्य तलावाच्या काठावर गाडी उभी होती. आजूबाजूला काटे होते. गाडीवाला कंवराला म्हणाला, आपला रस्ता चुकला आहे. कंवराला आश्चर्य वाटले. गाडीवाल्याला तो म्हणाला की तुम्ही तेल्हाऱ्याचे ना, मग असे कसे झाले? गाडीवाला हात जोडून म्हणाला, साहेब, मला नका ओरडू. संपूर्ण रस्ता मला पाठ आहे. बैल कुठेही वळले नाहीत. ते नीट आले, पण तलाव बघून मलाच आश्चर्य वाटले. कंवर मनामध्ये समजून गेला, हे समर्थांनीच घडवून आणले आहे. मी बाळाभाऊच्या विनंतीला मान दिला नाही ना, म्हणून रस्ता चुकला. आता वाट कशी शोधायची? गजानना, तुझं वाचून आता कोण त्राता? रक्षण कर माझं. तेवढ्यात तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घुंगूरमाळांचा आवाज डॉक्टरांच्या कानी पडला. तो गाडीवाल्याला म्हणाला, अरे, येथून रस्ता नाही फार दूर. काट्याकुट्यांमधून गाडी नीट नेली. हमरस्ता लागल्यावर डॉक्टरने चौकशी केली तर समजले हे शेगावचे शिवार आहे. डॉक्टर शेगावी सूर्योदयाच्या वेळी परत आला. संपूर्ण वृत्तांत त्यांनी बाळाभाऊला सांगितला. प्रसाद ग्रहण करूनच मग डॉक्टर तेल्हाऱ्याला गेला. म्हणूनच प्रसादाला कधी नाही म्हणू नये. रतनसा नावाचे गृहस्थ होते. जातीने भावसार. त्यांचा मुलगा दिनकर. मुलगा 1 वर्षाचा होता. त्याला सोबणीचा रोग झालेला. लोक म्हणत की त्याला वेड लागले. अजिबात रक्त त्याच्या अंगात राहिले नव्हते. नुसती हाडे दिसत होती. दूध पाणी घेईना. सतत ताप होता. वैद्य रतनसाला म्हणाले, हा मुलगा वाचणे अशक्य आहे. रतनसा हे ऐकून रडू लागले. हातपाय मुलाचे गार झालेले, नेत्रतेज मंदावलेले, नाडी लागत नव्हती. अशा स्थितीमध्ये रतनसाने हातात मुलाला उचलले आणि समर्थांच्या पुढे नवस केला की मी 5 रुपयांची शेरणी वाटेन तुम्हास. तुम्ही मला अनुभूती द्या. मी तुमचेच लेकरू आहे. माझी उपेक्षा करू नका.
माझे मूल तुझ्या दारात मृत पावले तर वऱ्हाड प्रांतात तुझी नाचक्की होईल. स्वामी गजानना, माझा पुत्र इथे उठला नाही तर मी इथेच माझे प्राणत्याग करेन. थोडा वेळ होतो न होतो तोच मुलगा हातपाय हलवू लागला. नाडी लागायला लागली. सर्व लोक आनंदले. दिनकर थोड्या दिवसात पूर्ववत झाला. नवस असेल श्रद्धायुक्त तर त्याचे फळ न्यायाने मिळतेच. दादा कोल्हटकरांचा मुलगा, ज्याचे नाव राजा, तो आहे प्रसाद समर्थांचा. रामचंद्र पाटलांची कन्या चंद्रभागा, जिचे नाव, ती गरोदर असताना प्रसूतीच्या वेळी तिला खूप त्रास होत होता. लाडेगावाहून ती माहेरी आली, पण मोठ्या कष्टाने प्रसूती झाली. चंद्रभागेचा ज्वर उतरतच नव्हता. डॉक्टर उपचार करून थकले. तात्पुरता गुण येई, पण मुळात व्याधी शमली नाही. वारंवार चंद्रभागा आजारी पडत असे. वैद्य कोणी म्हणत नळसंग्रहणी, कोणी म्हणे क्षय. एकाचा मेळ काही एकाला लागेना. पाटलाने मनाशी विचार केला की आता वैद्य गजानन श्रेष्ठ. नियमितपणे अंगारा तिला महाराजांचा तो लावत असे. हळूहळू तिला गुण येऊ लागला. जिला उठवत नव्हते तीच चालत दर्शनाला आली समर्थांच्या. हे महत्त्व आहे अंगाऱ्याचे. जानकीबाई होत्या, त्यांना वातविकार झालेला. वारंवार त्यांचं पोट दुखे. असे रोज होई. शेवटी त्याचा परिणाम मेंदूवर झाला. वेड्यापरी त्या वागू लागल्या. कधी उपाशी तर कधी जेवत. कोणी म्हणत भूताने झपाटले. भरपूर औषधोपचार झाले. गंडे बांधले. पाटील बायकोची सर्व सेवा करत असे. शेवटी त्याने ठरवले की आता गजाननाच्या इच्छेने सर्व काही होऊन दे. त्याने बायकोला सांगितले की उद्यापासून सकाळी तुझी अंघोळ झाली की तू समर्थांच्या मठाला प्रदक्षिणा घाल. तिने पतीचे वचन सर्वतोपरीने पाळले. तिच्या प्रदक्षिणा वाया गेल्या नाहीत. वातविकार जाऊन ती निर्दोष झाली. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ बसले गादीवर. त्यांनीही भक्तांना खूप मार्गदर्शन केले. वैशाख वद्य षष्ठीस ते वैकुंठासी गेले. त्यांच्या मागून नारायण बसले गादीवर. बाळाभाऊ जेव्हा वैकुंठासी गेले तेव्हा नारायणाला स्वप्न पडले. भाविकांचे रक्षण करण्यासाठी तू शेगावी जा, असे स्वप्नात सांगून निघून गेले गजानन. त्यांनीही काही दिवस गादी चालवली. चैत्र शुद्ध षष्ठीला त्यांनी समाधी घेतली. गजानन महाराजांच्या लीला अगणित आहेत. मी अज्ञान पामर आहे. माझ्या लेखणीने मी ही लिहिले, पण बुद्धी गजाननाने दिली. ह्यात माझे काहीच नाही. सर्व महाराजांचे श्रेय आहे. आज इथे कथासाराचा ग्रंथ कळसास पोहोचला. कळसाध्याय पुढील आहे. गजानन विजय ग्रंथ कथासाराचा 20वा अध्याय इथे पूर्ण होतो. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.